सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। एक प्रगत, सुविधा संपन्न व संधी समृद्ध नवघर क्षेत्र निर्माण करूया, असे प्रतिपादन सुधीर घरत यांनी करीत निवडणुकीतील प्रचारात नवचैतन्य निर्माण केले। नवघर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ नवघर, पागोटे, कुंडे क्षेत्रासह विकासाचा नवा संकल्प करून युवा ते अनुभवी सर्वांसाठी संधी देण्याच्या दृष्टीने प्रभावती राजाराम भोईर जिल्हा परिषद उमेदवार तर युवा नेतृत्व म्हणून हरेश गंगाधर भोईर पंचायत समिती उमेदवार डोर टू डोर नागरिकांशी प्रचार संवाद करीत प्रचारात आघाडी घेत आहेत। 28,000 लोकांचे आकांक्षा, समस्या आणि संकल्प एकाच गावचे नाहीत तर संपूर्ण क्षेत्राच्या समृद्धीचा प्रश्न आहे, असे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर सांगत विरोधकांना आव्हान दिले। तर एक विकासाचा नवा मार्ग अनुभवी व युवा नेतृत्वाच्या रूपाने देणे भाजप पक्षाचे विशेष धोरण असल्याचे सांगत पक्ष संघटनेच्या सहकार्यांच्या कार्याचे कौतुक सीमा घरत यांनी केले। यावेळी भाजपचे सुधीर घरत, विजय भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्य रवी वाजेकर, माजी उपसरपंच योगेश तांडेल चिटणीस, जयप्रकाश पाटील गाव अध्यक्ष, जयप्रकाश भोईर युवा अध्यक्ष तसेच महिला आघाडीच्या नेत्या सीमा घरत, पल्लवी भोईर, मयुरी पाटील, योगिता तांडेल, अनिता भोईर व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। फायदा होईल कारण आपण जनतेचे प्रत्येक जे योजना आहेत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्या योजना येतात त्या योजना आपण गावापर्यंत साधारण व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। त्याच्यामुळे आपल्या उमेदवाराला चांगलेच त्याचं योगदान खरं पक्ष असेल किंवा आम्हाला काही आव्हान नाही। आमचं चांगला प्रचार झाला आहे, घर टू घर आमचं चांगला टच असल्यामुळं आणि प्रत्येक नागरिकाशी आमचा चांगला संबंध असल्यामुळं आम्हाला काही त्याचं होत नाही। ग्रामीण तुम्ही जर बघितलं तर आता हा जसं आजूबाजूला जेवढा डेव्हलपमेंट झाला त्याच्यामुळे गावं जी आतमध्ये चालली, म्हणजे जर बघितलं तर समुद्राचं पाणी वगैरे येतं त्याच्यावरती आपल्याला हा मेन मुद्दा तिथंच थांबतो। तर आजची ही सभोवताची जी माझ्या मतदारसंघामधली गावं आहे ती जवळजवळ पाण्याखालतीच चालली आहेत, कारण बाजूला भराव होतोय, वरती येतात आणि गावं जिथल्या तिथं हा मोठा महत्वाचा मुद्दा आहे। शेतकरी भूमीहीन आता शेतकऱ्यांनी आपली शेती विकासालाच दिलेली आहे, त्याच्यामुळे सिडको इथं महत्वाचा मुद्दा आहे। सिडकोच्या मार्फत बरीच विकास कामं होत असतात आणि रोजगाराचं जर बघितलं तर आजूबाजूला मोठमोठे डेव्हलपमेंट होतात आणि तिथं रोजगार उपलब्ध हा शासनाच्या मार्फत आपल्याला रोजगार मिळणारच आहे। जे बोलणारे आहेत ना हेच त्यांना ती माहिती आहे धनशक्ती कशी वापरायची आणि ही कशी वापरायची, त्याच्यामुळे त्यांना ते माहिती आहे ते कशा यंत्रणा चालवायच्या। आमच्यासारख्यांना ते माहिती नाही। आम्ही आमचं डोर टू डोर प्रचार आणि प्रत्येकाला आम्ही समजवून आमचं मतदान मागण्याचा प्रयत्न करणार। भारतीय जनता पार्टी ही विकासाच्या मुद्द्यावरच फक्त निवडणूक लढत आहे। कुठल्या जातीपातीच्या राजकारणावर विश्वास न ठेवता फक्त आम्ही जी केलेली विकासाची कामं आहेत त्या विकासाच्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर जात आहोत। केंद्र सरकारने केलेली कामं, राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केलेली कामं, नरेंद्र मोदी साहेबांनी देशभर जी विकासाची गंगा आणलेली आणि त्या माध्यमातून हा संपूर्ण चौफेर हा भारतीय जनता पार्टीचा हा विजयाचा महारथ हा वेगाने दौडत आहे। मग त्या नगरपालिकेच्या निवडणुका असतील, महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, याचा सर्व लेखाजोखा जनतेसमोर आहे आणि ज्या विश्वासानं आज भारतीय जनता पार्टी समोर आज आम्ही जे कामं केलेले त्या कामाच्या अनुषंगाने आम्ही आज लोकांसमोर मतं मागत आहोत। या ठिकाणी आमचे जिल्हा परिषद सदस्य उमेदवार सौ प्रभावती भोईर या आमच्या उमेदवार आहेत, सक्षम अशा उमेदवार आहेत। विकासाचं काम त्यांच्या माध्यमातून त्यांचा मुलगा विजय भोईर जे पहिले जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत, त्यांनी अनेक कामं केलेल्या लोकांशी सर्वसामान्यांचा संपर्क आहे। दुसरे आमचे पंचायत समितीचे उमेदवार, नवघर पंचायत समितीचे उमेदवार हरेश भोईर हे सुद्धा तळागाळात काम करणारा असा कार्यकर्ता, कुठलाही परिवार न बघता भारतीय जनता पार्टी नेहमी हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याचं काम करतं आणि जो लोकांच्या सोबत जोडलेला आहे अशा लोकांना उमेदवारी दिलेली आहे। भेंडकळ पंचायत समितीतून आमचे उमेदवार आहेत मिलिंद पाटील त्या ठिकाणी आहेत, तो सुद्धा एक तळागाळातला कार्यकर्ता आहे। विद्यमान त्यांच्या मिसेस या सरपंच आहेत आणि या माध्यमातून जी कामं केलेली आमदार महेश बालदे यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं या तालुक्यामध्ये झालेली आहेत। लोक प्रचार करतात, जातीपातीचा प्रचार करतात, परंतु यावेळी जी चूक नगर परिषदेमध्ये झालेली आहे ती न करता यावेळी आम्हाला ठाम विश्वास आहे की आमदार महेश बालदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जी विकासाची कामं केली आहेत ती विकासाची कामं घेऊन आज आम्ही जनतेसमोर जात आहोत आणि त्याच अनुषंगाने लोक आम्हाला भरघोस मताने मतदान करतील याचा आम्हाला ठाम विश्वास आहे। आणि तिन्ही उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि RPI युतीचे आमचे हे उमेदवार जे आहेत ते भरघोस मताने विजयी होतील हा मला ठाम विश्वास आहे। नाव हरेश भोईर, मी मूळ रहिवासी पांजेगावचा असून
एक आमचे उरणचे आमदार माननीय महेश बालदी यांनी मला एक युवा कार्यकर्ता आणि युवांचे प्रश्न कसे सुटतील यासाठी त्यांनी मला एक उमेदवारी बहाल केली. आज तुम्ही पाहताय सर्व तरुण माझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि माझ्या प्रचारात पण जोर सर्व तरुणांचा दिसतो. जेवढे तरुण येतात तेवढी त्यांची फॅमिली, त्यांचे आई असू द्या, वडील असू द्या, सर्व माझ्या प्रचारात उतरले आणि मला गर्व आहे की एक युवा कार्यकर्त्याला आमदार साहेबांनी उमेदवारी दिली. माझं आता मी युवा असल्यामुळे माझं फोकस असणारे विजन आहे की युवा वर्गाची जी रोजगार आणि त्यांची जी काही राहिलेल्या कामं असतील ते मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. मी एक युवा कार्यकर्ता आहे आणि सामान्य घरातून आलेला कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे ही सुधीरबाई असू द्या, सीमाताई असू द्या, आणखी विजय भोईर असू द्या किंवा विकासदादा असू द्या, ही लोक माझ्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतात आणि त्यांचं खरंच मी मनापासून आभार व्यक्त करतोय की त्यांनी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आणि माझ्यासाठी ते प्रचारात स्वतः उतरले. त्यांचे खरोखर मनापासून आभारी आहे. आज सार्वत्रिक निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आम्ही जनतेसमोर सामोरे जाताना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माननीय दमदार आमदार महेश बालदी साहेब यांच्या नेतृत्वाने, यांच्या कर्तृत्वाने आज जी कामं तालुक्यामध्ये झालेली आहेत, कारण औद्योगिक क्षेत्राचा असलेला हा आपला उरण तालुका आहे आणि त्यात नवघर जिल्हा परिषद ही आमची मानाची आहे. आज 4 जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि 8 पंचायत गण आहे. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही भरघोस मताने निवडून येणार हे आमचा विश्वास आहे. काय उद्या संख्या बळ ही 12ची आम्ही भारतीय जनता पार्टीने एका पक्षाने आपल्या विकासाच्या मुद्द्यावर घेतलेली आहे. सरत्या याच्यात का होईना, परंतु आत्ता आमच्या समोर आहेत ते विकासाची कामं. आम्ही केलेल्या कामांवर बोलतोय. आत्ता औद्योगिक क्षेत्रात मुलांना नोकरी लागली पाहिजे. इथेच आलेले नवीन दिबा पाटील साहेब एअरपोर्टमध्ये आम्ही जवळजवळ या उरण तालुक्यामधलेही फॉर्म भरलेले आहेत. अनेक तरुण मुलं लागत आहेत आणि लागण्यासाठी पूर्ण प्रयत्न आमदार साहेबांच्या माध्यमातून करत आहोत. पुन्हा आमच्या राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत किंवा जिल्हा परिषद पंचायत समित्यांमधून ज्या महिलांसाठी योजना आहेत किंवा तरुण उद्योगात कसे उतरतील त्याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देणार आहोत. एक गृहिणी उद्योजिका कशी होणार त्यांच्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून घरबसल्या उद्योग कसे येतील ह्याच्यावर जास्त फोकस महिला आघाडी घेणार आहे. आमच्या आई प्रभावती भोईर आज उभ्या आहेत, अनुभवी आहेत. आज आम्ही बघतो आमच्या पुढे एक पाऊल जाऊन त्या दमदार अशा प्रचार करत आहेत. परंतु भारतीय जनता पार्टीने हा समतोल राखलेला आहे. तरुणांनाही संधी दिलेली आहे आणि महिलांना, सिनियर सिटीजनना सुद्धा संधी दिलेली आहे. त्याचं सोनं करून आम्ही जे कामं आम्हाला दिसत आहेत समोर की आमदार साहेब आमचे आता हॉस्पिटलचा, आम्हाला उरण तालुक्यामध्ये हॉस्पिटलचा प्रश्न हा ज्वलंत आहे आणि त्यांनी पूर्ण द्रोणागिरी नोडमध्ये आत्ताच भूमिपूजन केलेलं आहे हॉस्पिटलचं. नव्यानं छान असं हॉस्पिटल उरण तालुक्यासाठी ते नियोजनात आहे आणि ते करणार आहेत. आज आपण पाहतोय जी रेल्वे नव्हती उरणमध्ये, गेली 50 वर्षानंतर रेल्वे होऊ घातली ती माननीय आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून. आत्ता आमच्या तरुण मुलं जवळजवळ सर्व्हिससाठी, कॉलेजसाठी किंवा महिला जात आहेत उरणमधून बाहेर. तरी केंद्रातून कुठल्याही राज्यात असं झालेलं नाही, असं त्यांनी काम करून दाखवलेलं आहे माननीय आमदार महेश बालदी साहेबांनी की रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या, ज्या आम्हाला गरज होती. कारण आत्ताच रेल्वे आली, रेल्वे येऊन वर्ष झालं आणि लगेच फेऱ्या वाढवल्या. अजूनही उद्योगधंदे त्या माध्यमातून आमच्याकडे मोठं हॉस्पिटलच्या माध्यमातून ब्लड बँक नाही आहे उरणमध्ये, तर त्याही येऊ इच्छितात कारण रेल्वे आली आहे. आणि अशा अनुषंगाने नव्याने वाढतं उरण आणि त्याच्यात आमची भारतीय जनता पार्टीचं केंद्रातून, राज्यातून आलेल्या योजना, त्या योजना राबवण्याचं काम हे शिलेदार पुढे करणार आहेत. निवडून आल्यानंतर निवडून येणार हे ठाम विश्वास आम्हाला आहे. भारत न्यूज 44 साठी भूषण साळुंखे, पनवेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.